झालेला आहे गांधीबाग झोनमध्ये. सकाळी तो आधी सुरुवातीला आमच्या घरी काम करत होता. त्यांच्या घरची मालमत्ता साफ करत होता. तो एवढा त्रासून गेला होता, त्याला पत्नी व्हिडिओ नव्हता. पण तो त्यावेळेस आमच्याकडे आला संघटनेकडे आणि त्यांची चर्चा पण केली. आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही मल्ले साहेबांना याचे सभापतीशी भेट घेतली, काय नेमकी मागणी आहे? सभापतींची आम्ही भेट घेतली. सफाई कामगारांचा सुरक्षा, रक्षण आणि भ्रष्टाचारावर रोकथाम आणि झोनल अधिकारी बासनवार सारखे असे जे काही अधिकारी म्हणजे झोनल अधिकारीपासून स्वास्थ्य निरीक्षकापर्यंत खालच्यापर्यंत जे काही सफाई कामगारांसोबत घोळ करत असेल, त्यांचा मेहनतीचा रक्ताच्या पैशाचा नासोडा करत असेल आणि एक भ्रष्टाचार निर्माण करून एक सभापतींचा नावांचा गैरउपयोग करत असेल, अशा गैरवर्तणुकी अधिकाऱ्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि त्याला निलंबन झालं पाहिजे. जे शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे 2025ला परिपत्रक काढलेलं आहे की किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. 25 ऑगस्ट 2025ला पारित झालेलं आहे की जो पण अधिकारी जो पण सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय करेल, सफाई कर्मचारी नाही सगळ्या कर्मचाऱ्यांवर, वर्ग 4च्या इतर सर्व कर्मचाऱ्यांवर जोही अन्याय करेल, जोही आपल्या प्रामाणिकपणे काम बजावणार आहे, अशा अधिकाऱ्यांवरती तुरंत शिस्तभंग आणि शिक्षेसारखी कठोर कारवाई झाली पाहिजे. तर सभापतींना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे की झोनल अधिकाऱ्यांनी एका सफाई कर्मचाऱ्याला बिराला हरासमेंट केलेला आहे. विनंती अर्जानुसारही त्याला आजपर्यंत अद्यापही बदली दिलेली नाही. मोबदल्यामध्ये 49 कर्मचारी यांना देऊ नये. हा हरामखोर झोनल अधिकारी बासनवार म्हणतो हा चोर आहे, यांनी पूर्वी पण खूप चोऱ्या केलेल्या आहे आणि हा भ्रष्टाचार करूनच इथं थांबून राहिला आहे. आणि याला वेळोवेळी वाचवणारे काँग्रेसचे काही प्रफुल्ल गुर्दे यांनी सुद्धा यांना अनेकदा वाचवलं आहे, पण आता हा वाचला नाही पाहिजे. याच्यावर तुरंत कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की यांनी चुकीचं आणि गैरवर्तणूक एवढी मोठी केली आहे आणि सभापतीचा नावाचा उपयोग केला आहे की एका सफाई कर्मचाऱ्याला सोडूया मागण्याचं कारण सभापतीचं नाव सांगितलं म्हणून आम्ही त्याचा तक्रार घेऊन आज या झोनल धरमपेठ झोनमध्ये इथे आलेलो.